एक अतिशय मन सुन्न करणारी बातमी समोर आलेली आहे। 10 फेब्रुवारीपासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे आणि अशातच एक अतिशय मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। मुंबई प्रवास हा कित्येक वर्षापासून जीव घेणा बनलेला आहे। 12वीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय। डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला। सोहमचं 12वीचं परीक्षा केंद्र कळव्यातील मनीषा विद्यालयामध्ये होतं। त्यासाठी तो डोंबिवलीहून निघाला होता। मात्र मुंब्रा आणि कळव्या दरम्यान ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की सोहमचा तोल गेला आणि धावत्या लोकलमधून तो खाली पडला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला आणि यात त्याचा मृत्यू झाला। एकीकडे उद्या आपला पहिला पेपर आहे असं रात्रीच सोहमने मनात विचार करून आपल्याला पेपर चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हायचं आहे हे डोक्यात ठेवून सोहम 10 फेब्रुवारीला ट्रेनमध्ये चढला होता। आईचा आशीर्वाद घेतला आणि छान पेपर लिहितो असं आईला सांगून घरातून निघाला होता। मात्र अचानक असं काही घडेल असा कुणीही विचार केला नव्हता। अतिशय मन सुन्न करणारी ही बातमी आहे। सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला। कुटुंबियांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।